Hello dear students, hope so you all are good. तर फर्स्ट अटेम्प्टचा MSTCTचा PCMचा रिझल्ट तुमच्या हातात आहे आणि सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट बाकी आहे. तर जनरली ह्या 4 ते 5 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट सेकंड अटेम्प्टचा यायला पाहिजे. तर कारण की जून एंडपासून ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली तर आपले जे काही ॲडमिशन्स आहे ऑगस्टपर्यंत सगळे प्रोसेस कंप्लीट होऊन तुमचे कॉलेजेस सुरू होतील. तर पुढची जी काही प्रोसेस आहे ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, खूप क्रिटिकल आहे. काही गोष्टी इतक्या किचकट आहे की ज्यामध्ये तुमच्या काही मिस्टेक्स झाल्या तर तुमचं ॲडमिशन डायरेक्ट कॅन्सल होऊ शकतं. तर पूर्ण जी काय प्रोसेस आहे ती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल. तर शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघायची आहे आणि जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे ते सगळे तुम्ही नोट डाऊन करायचे आहे. जी काही पर्सेंटाईल फर्स्ट अटेम्प्टमध्ये आली आहे ती कमी असो किंवा जास्त असो त्या बेसिसवर तुम्हाला चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रांच कशी निवडायची आहे ही प्रोसेस डिसाईड करणार आहे. तर सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट बाकी आहे तर नाराज व्हायचं नाही आहे. तर त्या प्रोसेस जी आहे सेकंड अटेम्प्ट नंतर जी काय प्रोसेस लगेच सुरू होणार आहे त्याच्यासाठी काय काय पूर्वतयारी करायची आहे ती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जनरली आता आपली प्रोसेस काय असते ती तुम्हाला सांगणार आहे. रिझल्ट नंतर काय प्रोसेस असते इंजिनिअरिंग कॉलेजेस चूज करण्याची किंवा गव्हर्नमेंट काय प्रोसेस फॉलो करते ती तुम्हाला मी ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये इन डिटेल एक्सप्लेन करणार आहे. क्लिअर आहे का? नीट लक्ष द्या. तर फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट आला आहे, सेकंड अटेम्प्टचा बाकी आहे. जोपर्यंत सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होणार नाही. दोन्ही रिझल्ट एकत्र आल्यानंतर नॉर्मलायझेशन झाल्यानंतरच तुमची जी काही जे काही काय फिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे ती सुरू होईल. काय अडचण आहे का? नाही. तर सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट जसं मी तुम्हाला सांगितलं 4 ते 5 दिवसामध्ये येईल. त्यानंतर काय मग एक CET सेलवर एक कॅपचं पोर्टल जनरेट होईल. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे PCM वाले पण आहे, PCB वाले पण आहे. त्या कॅप पोर्टलवर तुम्हाला इंजिनिअरिंग रिलेटेड एक पोर्टल भेटेल. ज्यांचा PCM ब्रांच आहे त्यांनी इंजिनिअरिंगसाठी आणि ज्यांचं PCB आहे त्यांना फार्मसीसाठी. काही अडचण आहे का? ह्या 2 पोर्टलवर तुम्हाला तुमच्या चॉईस फिलिंग, ऑप्शन फॉर्म फिलिंग, ॲप्लिकेशन ही सगळी प्रोसेस करायची आहे. तर हे 2 पोर्टल वेगळं बनवण्याचं कारण आहे की बाबा ज्या काही गोष्टी आहेत ज्यांना फार्मसी रिलेटेड आहे त्यांचं ऑप्शन फॉर्म फिलिंग त्यांची जी काही प्रोसेस ती पूर्णपणे वेगळी आणि इंजिनिअरिंगवाल्यांची पूर्णपणे वेगळी. सो यानंतर कॅप पोर्टल आल्यानंतर त्याच्यावर तुमचं नोटिफिकेशन येईल. त्यानंतर एक पूर्णपणे शेड्यूल जनरेट होतं की कॅप राऊंड 1 कधी आहे, ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कधी आहे, स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन कधी आहे. तर ह्या ज्या काही स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन जे आहे ते कसं करायचं, काय करायचं हे सगळं बघणार आहे. तर सगळ्यात आधी सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट याची वाट बघायची. त्यानंतर आपलं जून एंडपर्यंत हे जे काय आहे कॅप पोर्टलवर हे 2 ऑप्शन्स ओपन होतील. सो इंजिनिअरिंग स्टुडंट्सवाल्यांनी इंजिनिअरिंगवाल्या पोर्टलवर आणि फार्मसीवाल्यांनी फार्मसीवाल्या. काही अडचण आहे का? मग जी काय ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग असते ती सुरू झाल्यानंतरची प्रोसेस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी पर्सनल डिटेल्स भरायचे आहे. तुमचं नाव, तुमचं राहता कुठे, तुझं काय पर्सनल डिटेल्स आहे या सर्व गोष्टी भरायच्या. त्याचमध्ये जे काही डॉक्युमेंट अपलोडेशन आहे 10th-12th मार्कशीट असो, कास्ट सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल. जर तुम्हाला TFWS, EWS या स्कीमचा फायदा किंवा या सीट अलॉटमेंटमधून सीट घ्यायची आहे तर यू हॅव टू अपलोड अ इन्कम सर्टिफिकेट. मग सर डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर सगळी गोष्ट होऊन जाते का? नाही. हे सगळ्यात महत्त्वाचे जे काही फर्स्ट आणि सेकंड स्टेप आहे पर्सनल डिटेल्स आणि डॉक्युमेंट अपलोड हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगच्या अंडरमध्ये. सो हे जे काय तुमचं इन्कम सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट जर काढून ठेवलं नसेल त्याची व्हॅलिडिटी सपोज मार्च नंतर मेजरली सगळ्या गोष्टी व्हॅलिड असतात तर ते बघून घ्या आणि त्या गोष्टी जर नसतील तर त्या गोष्टी तयार करून तुमच्याकडे ठेवा. कारण की जून एंडमध्ये तुम्हाला लागणार आहे. सो अजून पण तुमच्याकडे 10-15 दिवस आहे या गोष्टींसाठी. सो ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग जी काही स्टेप 1 प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स आणि जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे ती प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन ही ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही माध्यमामध्ये अवेलेबल आहे. तर स्क्रुटिनी व्हेरिफिकेशन बेसिकली जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करता ते व्हॅलिड आहे का, करेक्ट आहे का हे व्हेरीफाय केलं जातं. सो ऑनलाईन पण ती प्रोसेस अवेलेबल आहे, ऑफलाईन पण आहे. तुम्हाला जर तिथे ऑप्शन येतात की तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहे मग तुम्ही ऑनलाईनवर पण क्लिक करू शकता किंवा ऑफलाईनवर पण. मग ऑफलाईनवर काय ज्याला आपण FC सेंटर्स पण म्हणतो तर ऑफलाईनमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगचे व्हेरियस कॉलेजेस असतात आपल्या आजूबाजूला. त्या कॉलेजेसमध्ये आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन जायचे, त्या सेंटरवर ते डॉक्युमेंट्स दाखवायचे, ते व्हेरीफाय करून घ्यायचे. एकदा व्हेरिफिकेशन झाले तुमचे डॉक्युमेंट तर तुमचे पर्सनल डिटेल्स आणि जी काय फर्स्ट स्टेप ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आहे ती कंप्लीट होते. तर बेसिकली व्हेरिफिकेशन कधी स्टार्ट होईल? एंड ऑफ जूनमध्ये. कधी स्टार्ट होईल? एंड ऑफ जूनमध्ये. सो डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे, त्यांच्या प्रॉपर सायझेस व्यवस्थित अपलोड करायच्या, त्या क्लिअर इमेज असल्या पाहिजे. क्लिअर आहे का? मग ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये करायच्या. यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म फिल झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जे काय तुम्हाला आता पर्सेंटाईल वगैरे दिसत आहे PCM आणि PCB ह्या रिझल्ट्सवर तर त्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे तुमचे रँक येतील. मग महाराष्ट्र लेवलवर तुमचे जे काही रँक्स आहेत त्या गोष्टी. क्लिअर आहे का? मग ते रँक मग तुम्ही जर TFWS जाते ट्युशन फी वेरियस स्कीम ह्या अंडरचा रँक येईल, EWSचा रँक येईल, कॅटेगरी रँक येईल, जनरल रँक येईल. ह्या रँक तुम्हाला 7-8 रँक तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल म्हणजे टेंटेटिव्ह की बाबा ती एक मेरिट लिस्ट जनरेट होते की बाबा एवढ्या लोकांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरला त्या बेसिसवर तुमचे हे रँक्स आहेत तुमच्या स्कोरच्या बेसिसवर. काही अडचण आहे का? मग ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट इन द मंथ ऑफ जुलै म्हणजे ऑन एन एव्हरेज 7-8 जुलैच्या आसपास. दिस आर टेंटेटिव्ह डेट्स जे की लास्ट इयर होत्या. सो 7-8 जुलैच्या आसपास प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि त्याच्या 2-1 दिवसानंतर फायनल मेरिट लिस्ट जनरेट होईल. जनरली
एखाद 2 रँक प्लस मायनस 10 रँक्स खालीवर असतात. तर फायनल मेरिट लिस्ट जनरेट झाली तर सगळ्या गोष्टी संपल्या रँकवाल्या. मग तुम्हाला तुमचा जो काही जनरल कॅटेगरी रँक आहे, TFWS वाला रँक आहे, कॅटेगरी जर असेल तर कॅटेगरी रँक आहे, हे सगळे रँक तुम्हाला क्लिअर कट आयडिया येऊन जाईल, काही अडचण आहे का. त्यानंतर मेजरली सीट मॅट्रिक्स फॉर कॅप 1. सीट मॅट्रिक्स काय असते? सीट मॅट्रिक्स इज समथिंग, ज्यावेळेस आपली फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर ही सीट मॅट्रिक्सची PDF किंवा ह्या गोष्टी जनरेट होतात. तर सीट मॅट्रिक्समध्ये काय असतं, जेवढे काही ह्या कॅप प्रोसेसमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस पार्टिसिपेट करणार आहे त्यांच्यामध्ये कोणत्या कोणत्या ब्रांचेस आहे याची सगळी जी लिस्ट आहे ती तुम्हाला डिस्प्ले केली जाते. सो दॅट तुम्हाला एक आयडिया येते की बाबा हां, COEP मध्ये कोणत्या कोणत्या ब्रांच आहे, VGTI मध्ये कोणत्या कोणत्या ब्रांच आहे, SPIT मध्ये कोणत्या कोणत्या ब्रांच आहे. सो दॅट तुमचं जी काय रिसर्चवाली जी काय प्रोसेस आहे की कोणत्या कॉलेजेसला कोणत्या कोणत्या ब्रांच भरायच्या, कोणत्या कॉलेजेसमध्ये ही ब्रांच अवेलेबल, कारण की खूप ठिकाणी आता कम्प्युटर सायन्सच्या व्हेरियस ब्रांचेस झाल्या, तर काही ठिकाणी AIDS आहे, काही ठिकाणी नाही आहे. तर मग ती जी काही आयडिया तुम्हाला लागत असते ती सर्व तुम्हाला या सीट मॅट्रिक्समध्ये भेटून जाते. दॅट इज बेसिकली पार्टिसिपेटिंग कॉलेजचे नावं आणि त्या रिलेटेड ब्रांच तुम्हाला ही आयडिया येऊन जाते. काही अडचण आहे का. मग ह्या ज्या काही प्रोसेस आहे तुम्हाला खूप क्लिअर वेमध्ये सगळ्या फिलअप करायच्या. इम्पॉर्टंट स्टेप जी सगळ्यात महत्त्वाची आहे दॅट इज ऑप्शन फॉर्म फिलिंग. मग ऑप्शन फॉर्म फिलिंग काय असते, तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज जे काही कॉलेजेस तुम्हाला हवे आहे किंवा तुमच्या याच्यानुसार पर्सेंटाईलनुसार जे काही कॉलेज तुम्हाला अलॉट होऊ शकतात टेंटेटिव्हली, जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं व्हॉट आर द इम्पॉर्टंट स्टेप्स यू हॅव टू डू वाईल चुझिंग द कॉलेज और वाईल फिलिंग द ऑप्शन फॉर्म. जर तुम्ही ती व्हिडिओ बघितली नसेल तर लास्ट व्हिडिओ बघा, मी तुम्हाला रिसर्च कसं करायचं कॉलेजचं. प्लीज त्या लूपमध्ये फसू नका किंवा 10,000 रुपये द्या, 5,000 द्या, 1,500 द्या, आम्ही तुमची प्रोसेस करून देतो. प्लीज करिअर तुमचं तुमच्या हाताने चूज करा. तुम्हाला गायडन्स हवा असेल तर मी माझा नंबर दिला आहे 9359115059. तुम्ही मला संपर्क करा, मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या गोष्टी सांगेल, काही अडचण नाही. काय प्रॉब्लेम आहे का? नाही. मग ऑप्शन फॉर्म फिलिंग काय असतं सर? मग तुम्हाला तुमचे जे काही चॉईस आहे, मग COEP मध्ये मला कम्प्युटर सायन्स पाहिजे, COEP मध्ये मला ENTC पाहिजे, COEP मध्ये मला इलेक्ट्रिकल पाहिजे, म्हणजे तुम्ही फर्स्ट सेकंड थर्ड, मग मला COEP नंतर इलेक्ट्रिकल नंतर मला COEP ला दुसरा ब्रांच, मला PICTचे कम्प्युटर, PICTची ENTC, मग मला याच्यानंतर मला सपोज कमिन्स, तुम्ही जर गर्ल्स कॅन्डिडेट असेल तर कमिन्समधलं CSA, तर अशी तुम्ही प्रायोरिटी लिस्ट भरता. मग मला COEP मधलं मेकॅनिकल चालेल. मग तुम्ही जे काही चांगले चांगले जे काही कॉलेजेस आहे त्यांची ब्रांच आहे ते वरती भरून असं खाली डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये भरता. मग हायर प्रायोरिटीवाले वरती आणि बाकीचे सर्व खाली. तर मग अशा गोष्टी तुम्हाला फिलअप करावं लागतं ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये. मी ऑप्शन फॉर्म फिलिंगचा पूर्ण एक नवीन व्हिडिओ सेपरेट बनवेल की हाऊ टू चूज कॉलेज, हाऊ टू फिल द लिस्ट. कारण की याच्यामध्ये जे काही क्रिटिकल प्रोसेस असतं, कधी लोक गोष्टी फ्रीज होतात, कोणतं कॉलेज तुम्हाला भेटण्याचे चान्सेस वाढले पाहिजे किंवा कोणत्या कोणत्या वेने तुम्हाला कॉलेजची लिस्ट भरायची आहे जेणेकरून तुम्हाला बेस्ट कॉलेज आणि फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंड जेवढे काही राऊंड्स होतील त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक राऊंडमध्ये कसं कॉलेज इम्प्रूव्ह होईल याची जी काही मेथडॉलॉजी आहे ती एक मी सेपरेट व्हिडिओमध्ये बनवून तुम्हाला टाकेल. काही अडचण आहे का? नाही. मग एकदा तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग झालं म्हणजे तुम्ही हे सगळे जे काही तुमच्या कॉलेजेसचे प्रायोरिटीज आहेत ते तुम्ही फिल केल्या, त्यानंतर तुम्हाला सीट अलॉट होईल कॅप 1 मध्ये. एकदा सीट अलॉट झाली तर तुमचे जे काही ऑप्शन्स आहेत दोन, एक आहे सेल्फ फ्रीज आणि एक आहे नॉट फ्रीज. मग सेल्फ फ्रीज मध्ये काय, जर तुम्हाला जे कॉलेज हवं आहे आणि ते भेटलं आहे तर तुम्ही तिथे सेल्फ फ्रीज करणार आणि म्हणजे तिथे तुम्ही जे काही कॉलेज सिलेक्ट केलं ते भेटलं आणि सेल्फ फ्रीज जर तुम्ही क्लिक केलं तर तुमची ऍडमिशन प्रोसेस इथेच थांबून जाते कॅप 1 मध्ये. काही अडचण आहे का? मग जर तुम्हाला जे कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली फ्रीज होतं, कारण मग तुम्हाला माहिती आहे की मला आता याच्यावरचे कॉलेजेस नको आहे किंवा हेच कॉलेज मला पाहिजे होतं, हीच ब्रांच मला पाहिजे होती, त्या ठिकाणी तुम्हाला सेल्फ फ्रीज करायचं आहे. नाहीतर तुम्ही जर फ्रीज नाही केलं तर तुम्हाला हे जर तुम्ही नॉट फ्रीजवाला सिलेक्ट केलं तर तुम्ही कॅप 2 साठी एलिजिबल आहे. क्लिअर आहे का? मग कॅप 1 झाल्यानंतर सीट अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज ऑप्शन आहे. ज्या केसमध्ये तुम्हाला सपोज एखादं कॉलेज अलॉट झालं आहे, आता सपोज तुम्हाला टेंटेटिव्हली PICTचं कम्प्युटर सायन्स भेटलं आणि तुम्हाला वरती जे काय आहे तुम्ही COEPचं कम्प्युटर सायन्स, COEPचं ENTC हे टाकलं आणि तुम्हाला चालणार आहे की मला PICTचं कम्प्युटर सायन्स सोडून मला पुढचे COEP मधले या 2 ब्रांचेस भेटल्या तर मी घेईल, तर तुम्ही तिथे फ्रीज न करता तुम्ही सेकंड राऊंडसाठी बेटरमेंटसाठी जाता. तर बेटरमेंटसाठी गेल्यानंतर काय असतं, मग तुमची जी काय सीट आहे, सपोज माझी PICT कम्प्युटर सायन्स लागली आहे ती तशीच राहते. जर ती सेकंड राऊंडमध्ये अपग्रेड झाली आणि तुम्हाला COEP मध्ये ENTC ब्रांच ही अलॉट झाली तर तुमची ही PICT वाली जी सीट आहे PICT कम्प्युटर सायन्स ती निघून जाते आपोआप. तर तुम्ही एकदा ती COEPची जी काही ENTC अलॉट झाल्यानंतर तुम्हाला परत बॅक येता येत नाही की बाबा म्हणता येत नाही की मला नाही मला PICTचं कम्प्युटर सायन्स हवं, दिस विल नॉट हॅपन. तर डिसिजन तुम्हाला एकदम व्यवस्थित घ्यायचा आहे की मला बेटरमेंटसाठी जायचं आहे की नाही जायचं आहे. क्लिअर आहे का? सो त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्याचसाठी जे काय कॅप म्हणजे जे काय ऑप्शन फॉर्म फिलिंग असते ती स्मार्ट वेने भरायची असते की जरी अपग्रेड झालं तुम्हाला रिग्रेट होता कामा नाही. सो त्यानंतर जे सपोज जे मुलं ज्यांनी नॉट फ्रीज केलं आहे, जे कॅप 2 साठी एलिजिबल आहे, त्यांना एक वॅकंट सीट म्हणजे कॅप 1 नंतर जे काय सीट्स वॅकंट राहिला आहे त्याची एक लिस्ट जनरेट होती, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जातो की बाबा मी बेटरमेंटसाठी टाकलंय पण
जे काही मी बेटरमेंटमध्ये टाकलं तिथं सीट वॅकंट आहे की नाही, ती सीट मला भेटू शकते की नाही, सो दॅट तुम्हाला क्लिअर आयडिया येऊन जाते. तर ही वॅकंट सीटची लिस्ट येते प्रत्येक कॉलेजेसची, सो दॅट तुम्हाला एक कॅप 2 मध्ये तुम्ही परत तुमचे ऑप्शन जे आहे ते शफल करू शकता, जी काही लिस्ट आहे ती चेंज करू शकता, ॲड करू शकता, रिमूव्ह करू शकता. तर खूप जणांना हेच मिसकन्सेप्शन असतं, एकदा ऑप्शन फॉर्म भरला कॅप 1चा तर मग तो चेंज नाही होत का, प्रत्येक राऊंडला तो चेंज करू शकतो, काही इश्यू नाही आहे. सो ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्यानंतर अगेन सेम प्रोसेस, सीट अलॉटमेंट, सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज, बेटरमेंट, ह्या सर्व गोष्टी. मग ह्या कॅप राऊंड प्रोसेस संपल्यानंतर जी सगळ्यात शेवटची प्रोसेस, दॅट इज आफ्टर कॅप राऊंड प्रोसेस, नॉन कॅप प्रोसेस बेसिकली. मग तुमच्या सगळ्या कॅप राऊंड झाल्यानंतर काही लोक मग हायर स्टडीज किंवा IIT, NIT किंवा JEE जे काही लोक असतात ते पण याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. मग त्यांचे जे काही डिझायर्ड कॉलेज नाही भेटलं तर मग काही जण NITला जातात, काही जण ड्रॉप घेता. तर मग ज्या काही सीट्स वॅकंट राहतात त्या स्पॉट राऊंड थ्रू भरल्या जातात. मग स्पॉट राऊंडमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर सपोज CIP मध्ये ॲडमिशन पाहिजे, तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजला जावं लागतं, दिवसभर बसावं लागतं, मग तिथून अनाउन्समेंट होते, जो कोणी तिथे अवेलेबल असतो ऑन द स्पॉट त्या मुलाला ती सीट अलॉट होते. म्हणून तुम्ही बघितलं असेल स्पॉट राऊंडमध्ये खूप कमी पर्सेंटाईलवर सुद्धा चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रांच भेटते, काही अडचण आहे का नाही. मग इन्स्टिट्यूट लेवल राऊंड अजून एक ऑप्शन असतं. मग इन्स्टिट्यूट लेवल राऊंड काय, मग काही मॅनेजमेंटच्या सीट ज्याला म्हणू शकतो त्या राऊंडमध्ये तुम्हाला त्या सीट्स रिलेटेड 1x 2x 3x ही फीस भरावी लागते. पहिले हे त्यांच्या डिमांडनुसार होतं, पण गव्हर्नमेंटने काही रूल्स केले आहे की 1x 2x 3x मॅक्सिमम एवढेच पैसे घेऊ शकता इन द फॉर्म ऑफ डोनेशन, काही अडचण आहे का. मग ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहे ह्या तुमच्या सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट लागल्यानंतर गोष्टी होणार आहे. तर प्लीज सर्वांनी सांगितलेल्या स्टेप्स व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे की काय असते कॅप राऊंडची प्रोसेस. मी तुम्हाला इन डिटेल शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितले आहे. सो मेक शुअर की बाबा जर तुम्हाला ही प्रोसेस किंवा ही जी काय मेथोडॉलॉजी आहे ती जर तुम्हाला समजली असेल की बाबा काय होणार आहे तुमच्या रिझल्ट नंतरची जी काय प्रोसेस, तर प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुमचे जे काही फ्रेंड्स जे 12th जस्ट पास झाले आहे त्यांनाही शेअर करा, त्यांनाही इन्फॉर्मेशन कळू द्या आणि डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करा. आणि जे काही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग व्यवस्थित करा. जर काही अडचण असेल तर प्लीज डू कॉन्टॅक्ट मी. आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता, मी त्यावर अजून व्हिडिओ बनवेल. आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा याच्या रिलेटेड मी इन डिटेल छोटीशी 5 ते 6 मिनिटाची व्हिडिओ बनवेल, सो दॅट यू विल गेट क्लियर आयडिया अबाउट द कॉलेज. चलो, जय महाराष्ट्र, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में.